नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट सचिन शिरोडे सर, जे मागच्या 20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्पेशली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर आणि काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर असं त्यांचं काही काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांची सुरुवात करूया. ते म्हणजे अगदी लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि मग या क्षेत्राकडे येण्यासाठी इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा कोणाची होती ज्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? ओके. कसा होता हा सगळा प्रवास? हा प्रवास माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. त्याचं कारण असं की आई वडील दोन्ही जिल्हा परिषदेला शिक्षिका होते. त्यामुळे मग ग्रामीण भागातच माझे आता 1ली ते 4थी शिक्षण झालं. त्याच्यानंतर मग आम्ही येवल्यातच एनजोकेम हायस्कूल आहे, बरोबर, तिथे 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर 11वीला SHM कॉलेज कोपरगाव, तिथे सायन्सला ऍडमिशन घेतली. आणि त्या कॉलेजचं वैशिष्ट्य असं होतं की 12वीचा अभ्यासक्रम ते 11वीतच पूर्ण करून घ्यायचे. मग त्याच्यानंतर मग मी 12वीला परत एनजोकेम कॉलेजला आलो. मग त्या अनुषंगाने मी एनजोकेम महाविद्यालयाचा मी पहिला आर्किटेक्ट आणि येवल्यातला दुसरा आर्किटेक्ट. त्यावेळेस जयंत पानट जे आहेत आर्किटेक्ट, ते एक आर्किटेक्ट, पण ते आता दिल्लीत सेटल झालेत. बॉर्न अँड बिल्ड आर्किटेक्ट मी एकमेव आता. मग या क्षेत्राचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी आपण कुठेतरी थोडासा सर्व्हिस किंवा करतो, तर ती तुम्ही कुठं केलीत आणि जो पहिला प्रोजेक्ट केलात तर तो कुठला होता? तो करताना काही अडचणी किंवा समस्या आल्या का? कसा होता सगळा तो प्रवास? आता आर्किटेक्चरकडे वळण्याची 2-3 कारण झाले. मी मध्यंतरी बोललो की 11वीला मी SHM कॉलेजला होतो कोपरगावला. तर त्या स्नेह संमेलनाला एक नवीन बिल्डिंग आमची कॉलेजची तयार झाली होती आणि एक मोठा सत्कार त्या आर्किटेक्टचा झाला होता. अच्छा. आणि 98-97च्या काळात आर्किटेक्ट हा विषय आमच्या कानावर पण नव्हता. बरोबर. तर त्यावेळेस बाळासाहेब भारदे, थोर विचारवंत, आणि यांच्यासोबत त्या आर्किटेक्टचा मोठा सत्कार झाला. अच्छा. तर आर्किटेक्ट शब्द मला स्ट्राईक झाला की जो हा वास्तू घडवतोय त्या वास्तूत असंख्य विद्यार्थी घडतायत. बरोबर. कोणी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, सायंटिस्ट होणार. माझा भाऊ स्वतः MSc PhD आहे, ते बँगलोरला सेटल आहेत. बहीण ME कॉम्प्युटर, ती पुण्याला असते. मग ते आर्किटेक्ट शब्द तेव्हापासून माझा आणि ती फील्ड लक्षात आली की आपली ज्या बिल्डिंग मध्ये शिकलो त्याच्या आर्किटेक्टचा मोठा सत्कार झाला आणि ही एक फील्ड आहे म्हणून. बरोबर बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे घेऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे या सगळ्या फेज मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स काय आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? माझ्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार प्लॅन, आराखडा हा वास्तूचा आत्मा आहे. बरोबर. आणि जोपर्यंत तो आत्मा इन द सेन्स, आम्ही जेव्हा एक रेष मारतो त्याच्यावर समोरचा क्लायंट ₹1,00,000 खर्च करतो अवरेजली. बरोबर. त्यामुळे ती रेष मारताना, तो प्लॅनची एक लाईन ओढताना आम्हाला तेवढा विचारपूर्वकच करावं लागतं त्या गोष्टी, आणि पूर्ण अनुभवाचा कस लावा लागतो. त्यामुळे प्लॅनिंग हा विषय खूप मोठा आहे. जसं शरीरासाठी आत्मा जसा महत्वाचा आहे, बरोबर, आत्मा ह्या सेन्सने मी असं म्हणतो की बा त्या वास्तूत असणारा उजेड, हवा आणि काय म्हणतात ना, इको फ्रेंडली असणं, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या दृष्टीने प्लॅनिंगला फार महत्व आहे. बरोबर. म्हणजे एखादा आर्किटेक्ट चांगला प्लॅन करत असतो, चांगली क्रिएटिव्हिटी वापरत असतो, पण जेव्हा ते कस्टमर कडे जातात तेव्हा मग तो म्हणतो कुठेतरी माझं बजेट कमी आहे. आता जसं तुम्ही म्हणलात की एक रेष ₹1,00,000 पडू शकते, तर मग अशा वेळेला तो एखादी रेष जरा कमी करा, माझं बजेट कमी आहे. तर अशा वेळेला मग ती तुमची क्रिएटिव्हिटी, बजेट आणि क्वालिटी या तिन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आता प्लॅनिंग मध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत, आता समजा आता रेसिडेन्शियल घेऊ, छोटा बंगलो घेऊ, त्यात किचन सगळ्यात महत्वाचं आहे. माझ्या मते ऍव्हरेजली सगळ्यात जास्त खर्च किचन आणि टॉयलेट ब्लॉकवर होतो. बरोबर. तर त्या दृष्टीने किचन म्हणजे ते एकत्रित कुटुंब आहे की संख्या किती, हा म्हणजे त्यात किती जणांचा स्वयंपाक होणार इथपासून आम्हाला विचारावा लागतो. त्यानुसार ती बेसिक डायमेन्शन एकदा सेट झाली त्यानंतर हॉल वगैरे आपण पोर्च वगैरे गोष्टी कमी करू शकतो. बरोबर. किंवा
त्यांचं जर भविष्याचं काही प्लॅनिंग असलं, कारण जे आज असणारे 2 मुलं त्यांचे ते भविष्यात मोठे होणार, पुढे बेडरूमची गरज पडते. बरोबर. त्या गोष्टी आपण 10 वर्षांनी करू शकतो. त्यासाठी त्या गोष्टी आपण फेज वाईज करू शकतो. बरोबर. फेज वाईज आजच्या रिक्वायरमेंट आपण त्याच्यात टॅकल करू देऊ. दुसरं एक थोडा वेगळा प्रश्न येतो, म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? आता आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने तर माझ्या मते जोरदार तयारी चालू आहे. ती नाशिक शहरापुरती आणि त्र्यंबकेश्वरच्या परिसरात होत आहे. बरोबर. पण बाकीचे जे तालुके आहेत, जसं आमच्याकडचा नांदगाव, येवला, चांदवड, हा विभाग थोडा इंडस्ट्रियली मागे पडलाय, म्हणजे बिलकुलच मागे पडलाय. बरोबर. तसा हा आपल्याकडचा जो पट्टा आहे, पश्चिम पट्टा, हा अतिशय विकसित झालेला आहे, शेतीच्या दृष्टीने विकसित आहे. तर इकडे थोडं, आणि इकडचं भौगोलिक दृष्ट्या जे लोकेशन आहे येवला, नांदगाव, मनमाड या पट्ट्याचं, तर यांना 1 तासावर एअरपोर्ट अवेलेबल आहे, 1 तासावर रेल्वे जंक्शन आहे, नॅशनल हायवेज गेलेले आहेत. त्या दृष्टीने इंडस्ट्रियल हब इकडे काहीतरी व्हावं. तसं येवल्यासारख्या ठिकाणी आता पैठणीचं, म्हणजे कोरोनाच्या काळात तुम्हाला खोटं वाटेल, सगळे धंदे ठप्प होते, पण यांचे ऑनलाईन कुरिअरद्वारे रोजच्या करोडोचे व्यवहार चालू होते. बरोबर. कारण ती कला जोपासली. नक्कीच. आणि ते, पण त्याला पूरक म्हणून एखादी मोठी सब इंडस्ट्री तरी येवल्यासारख्या ठिकाणी आली पाहिजे. बरोबर. म्हणजे आजूबाजूच्या जे वैजापूर वगैरे अशा आजूबाजूचा जो आहे त्यांनाही त्याचा फायदा होईल, कारण येवल्याचं लोकेशन तसं मध्यवर्ती आहे. बरोबर. पण मग अशा वेळेला प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रयत्न तर चालू आहेत. अच्छा. दुसरं, आता कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर मग स्टील निवडताना काय पॅरामीटर बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? त्याची डक्टिलिटी, त्याची डक्टिलिटी तर मेन आहेच. आता TMT स्टील आहे. बरोबर. थर्मॅक्स पण आहे. आता आयकॉन स्टील मी जवळजवळ कोरोना नंतर मी आयकॉनच वापरतोय. संगमनेरला माझा 140 फ्लॅटचा प्रोजेक्ट चालू आहे कन्सल्टन्सीचा, तिथे आयकॉन आहे. वाळूजलाही चालू आहे, तर आयकॉनच आहे. त्याचं कारण असं, कारण बऱ्याचशा या मेजर प्रोजेक्ट्स मध्ये मला 10 mm चे स्टिरप्स लागत आहेत. तर त्या बेंडिंगसाठी जेव्हा कॉन्ट्रॅक्टरचं जेव्हा आमचं डिस्कशन होतं, तर त्यांना त्याची जी डक्टिलिटी आहे किंवा स्ट्रेंथ जे आहे त्या काही म्हणजे एकदम विशिष्ट मापातच आपल्याला तो बार मिळतो. 40 फूट तर 40 फूटच असणार, मीटरमध्ये 12 मीटरच भेटणार. ह्या एक गोष्टी आहे. आणि सर्व्हिस खूप चांगली. आणि हे आयकॉन स्टीलचा जो स्टाफ आहे तो कंटिन्युअली टच असतो आणि साईटवर व्हिजिट असते त्यांची. बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? आयकॉनिक प्रोजेक्ट माझा एक गव्हर्नमेंटचा पहिलाच प्रोजेक्ट होता. त्यावेळेस माझं रनिंग एज होतं 24 वर्ष. आणि येवला हे ऐतिहासिक शहर आहे, सांस्कृतिक त्याला प्रचंड वारसा आहे. तर 13 ऑक्टोबर 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यात धर्मांतराची घोषणा केली होती. ती जी भूमी आहे मुक्तीभूमी म्हणून जगप्रसिद्ध आहे. आणि त्या भूमीचा अजिबात 1% विकास झालेला नव्हता. 13 ऑक्टोबरच्या रोजी जेव्हा लोक यायचे, तर त्या एका मोकळ्या माळ राणा टाईप असं एक ग्राउंड होतं, मैदान, त्याच्यावरच लोक यायचे, अभिवादन करायचे आणि निघून जायचे. मग मी त्यावेळेस जस्ट पासआउट झालेलो होतो. त्याच्यावर मी एक रचना केली की एक मोठा स्तूप असावा, एक स्मारक भव्य असावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं तर अतिशय उत्तम. कारण आंबेडकरांच्या लाईफमध्ये 3 महत्वाचे स्थान आहेत. नागपूर, येवल्याची मुक्तीभूमी, नागपूरची दीक्षाभूमी आणि दादरची चैत्यभूमी. तर हे अतिशय प्रचंड महत्वाचं ठिकाण होतं आणि ते विकासापासून अतिशय दुर्लक्षित झालेलं होतं. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद आमच्या येवल्यातूनच म्हणजे येवल्यातल्या असणाऱ्या आमदार साहेबांकडेच असल्यामुळे त्या प्रोजेक्टला चांगली साथ भेटली. तर मग आता यांना भेटायचं कसं आणि सांगायचं कसं की असं मी त्याचं एक ड्रॉइंग केलं आहे. तर त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाशिक पूर्व जो आहे तो पहिले मनमाडला होता. तर त्यावेळेस शरद राजभोज साहेब कार्यकारी अभियंता यांना मी भेटण्यासाठी गेलो. जस्ट एक कॉलेज पासआउट मुलगा अशा हिशोबाने मी त्यांना भेटायला गेलो. आणि साहेब घेऊन काय 8 दिवस झाले होते पोस्टिंग घेऊन. सर म्हटलं, आज माझं इंट्रोडक्शन दिलं. म्हटलं, सर मी आर्किटेक्ट सचिन शिरोडे येवल्याचाच आहे आणि असा एक प्रस्ताव आहे माझ्याकडे. तर बरं म्हणे,
आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला मग साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला येवल्यात दोन चौफुले आहेत, विंचूर चौफुले आणि फत्तेबुरुज नाका म्हणून, तर यासाठी काय करता येईल आपल्याला. म्हटलं सर आपल्या येवला आता पतंगोत्सवासाठी एक प्रसिद्ध आहे आणि जगप्रसिद्ध पेठेसाठी प्रसिद्ध आहे, तर विंचूर चौफुलीवर आपण एक पतंगोत्सवाचा मोठा हे करूयात, ट्रॅफिक आयलँड, आणि फत्तेबुरुज नाक्यावर पैठणी रिलेटेड एक स्पॉन्सर पाहून आपण तिथे बनवूयात. मग त्याचे मी 10 दिवसात मॉडेल बनवले टू द स्केल, वेळ देऊन हातमाग पैठणीच्या प्रमाणबद्ध एक मॉडेल बनवलं आणि एक 3D एक हे केला याचा म्हणजे मॉडेल केलं, कॉम्प्युटराइज 3D नाही. अच्छा. तर मॉडेल बनवलं, 3D पतंग तयार केला, त्याच्यातून ज्यावेळेला कारंजा वर उठतो तर आपल्या पतंगाच्या चारही एजमधून पाणी खाली उतरत होतं आणि बाजूला लँडस्केप होतं. त्याचे मॉडेल बनवले, मी सरांना दाखवायला मनमाडला घेऊन गेलो. साहेबांनी दुसऱ्या दिवशी अँबेसेडर कार माझ्या घरी पाठवली ड्रायव्हर सहित, आणि ती घेऊन आम्ही मुख्य अभियंता PWD यांच्याकडे मी आलो. तर तो एक अभिमानाचा क्षण होता की घरापर्यंत मला चीफ इंजिनियर साहेबांचा निरोप आला की तुम्ही ते मॉडेल्स घेऊन या. ऍक्च्युअली ते अप्रूव्ह पण झाले, पण जागेची अनुपलब्धतेमुळे ते पण त्याच्यानंतर त्या ओळखीतून मग काय म्हणतात ना, एक चुणूक दाखवावं लागते, ती थोडीफार चुणूक त्यांना लक्षात आली असेल आणि त्यांनी मला मुक्तभूमीची संधी देण्याची म्हणजे ड्रॉइंगवर प्रोसीड करायला सांगितलं आणि ते सक्सेसफुली सगळ्यात एवढ्यातला मोठा प्रोजेक्ट माझ्यातून झाला उमेदीच्या काळातच. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, आर्किटेक्ट येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ओके, तर आर्किटेक्चर जर करायचं असेल तर तुम्ही स्वतः आर्टिस्ट पाहिजे आणि टेक्नॉलॉजिस्ट पण पाहिजे, या दोघांचा संगम म्हणजे आर्किटेक्चर. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला प्रचंड संधी काय म्हणतात कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये आहे, तुम्ही सुपरविजन मध्ये मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये लागू शकता आणि स्वतःची बिल्डरशिपही करू शकता. पण इनबिल्ट काहीतरी स्ट्राईक झाल्याशिवाय या फील्डमध्ये उतरू नका. नक्कीच. कारण 2 खोल्यांचं जरी घर बांधलं घरकुल योजनेतलं तर त्या माणसाची ती आयुष्याची पुंजी असते आणि त्या जबाबदारीने तिथे ती पूर्णच करावी लागते. मला एक अनुभव सांगायचा वाटतो. अंदरसूल तालुका येवला, तिथला एक शेतकरी कुटुंबातला एक व्यक्ती माझ्याकडे आला की आपली अशी जागा आहे प्राईम लोकेशनला, थोडस त्रिकोणी प्लॉट आहे आणि मला फक्त माझ्या कामापुरतं एक गाळा बांधून द्या. मी त्या माणसाला सांगितलं तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न करा, एवढं वर्ष जाऊ द्या, 2 वर्षाचं ITR झालं की मी स्वतः बँकेत येतो, तुमचा प्रस्ताव देतो. आज सगळ्यात मोठे व्यापारी संकुल त्या गावात मी उभं केलं. क्या बात आहे. वा. अजून एक दुसरा प्रसंग, सावरगाव तालुका येवला, इथे अतिशय उमदे डॉक्टर सुभाष चव्हाण यांचं तालुक्यातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आज उभं राहिलंय, ग्रामीण भागातलं किंवा शहरी भागातलं, पण तालुक्यातलं पंचक्रोशीतलं सगळ्यात मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वयाच्या 32व्या वर्षी त्या डॉक्टर साहेबांनी उभं केलं. त्यांची सेम परिस्थिती, त्यांची प्रॅक्टिस पाटोदा या गावी होती, 4 ते 5 वर्षांची प्रॅक्टिस. त्यांनी जागा घेतली, ती आपण बिनशेतीपासून पूर्ण परमिशन सहित सगळ्या गोष्टींचं एक्झिक्युशन सहित आपण ते केलं आणि आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ते पंचक्रोशीत चांगलं नाव वाजलं गेलंय, स्पर्श हॉस्पिटल म्हणून. क्या बात. सर, ते आर्किटेक्ट सचिन शिरोडे सर. सर, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत, पर्यायाने देश सेवा आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.